नमस्कार. 7च्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो. आता एक नजर ठळक बातम्यांवर. भोपाळ तुरुंगातून पळालेल्या सिमीच्या 8 दहशतवाद्यांना पोलिसांकडून कंठस्नान. जम्मू काश्मीरमधल्या राजौरी जिल्ह्यात पाकिस्तानच्या गोळीबारात एका जवानाला वीरगती. जम्मू काश्मीरच्या माछिल क्षेत्रात वीरमरण प्राप्त झालेले जवान नितीन कोळी यांना लष्करी इतमामात अखेरचा निरोप. देश बलशाली करण्यासाठी एकता राखण्याची नितांत गरज पंतप्रधानांकडून व्यक्त. महिलांना राखीव जागा देण्याबाबतचा विचार सर्वप्रथम सरदार पटेल यांनी मांडला. पंतप्रधान. देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन. कायदे जितके चांगल्या पद्धतीने तयार केले जातील तितकी न्याय व्यवस्थाही सक्षम होईल. पंतप्रधान. आणि महाराष्ट्राला देशातलं पहिलं दुष्काळमुक्त राज्य करणार मुख्यमंत्र्यांची द्विवर्षपूर्ती दिनी ग्वाही. आता पाहूया सविस्तर वृत्त. भोपाळच्या मध्यवर्ती कारागृहातून पलायन केलेल्या सिमीच्या 8 दहशतवाद्यांना चकमकीत ठार करण्यात पोलिसांना यश आलं आहे. दहशतवाद विरोधी पथक आणि भोपाळ पोलिसांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली. कारागृह रक्षकाची हत्या करून पहाटे 2 ते 3च्या दरम्यान हे 8 दहशतवादी पळून गेले होते. घटना घडल्यानंतर मध्य प्रदेश सरकारनं दहशतवाद्यांची छायाचित्र प्रसिद्ध केली. शहराच्या बाहेरच्या 10 किलोमीटर परिसरात पोलिसांना हे दहशतवादी सापडले. त्यांच्याकडे असलेल्या शस्त्रांनिशी त्यांनी पोलिसांवर हल्ला केला. त्याला पोलिसांनी प्रत्युत्तर दिलं अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी तुरुंग अधीक्षकासह 4 अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं असून याबाबत केंद्रीय गृह मंत्रालयानं मध्य प्रदेश सरकारकडून विस्तृत अहवाल मागवला आहे. दरम्यान आज मारल्या गेलेल्या 8 दहशतवाद्यांपैकी 2 जण पुण्यातल्या 2014 मधल्या फरासखाना बॉम्बस्फोटातले आरोपी होते. पाकिस्ताननं भारताविरुद्ध कुरापती काढणं सुरूच ठेवलं असून राजौरी इथं आज पाकिस्ताननं केलेल्या गोळीबारात एका जवानाला वीरगती प्राप्त झाली तसंच एका महिलेचाही मृत्यू झाला. मेंढर जिल्ह्यातल्या बालाकोट गावात पाकिस्ताननं केलेल्या गोळीबारात 2 जवान जखमी झाले आहेत. जखमी जवानांवर उधमपूर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जम्मू आणि काश्मीरमधल्या माछिल क्षेत्रात नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी लष्करानं केलेल्या गोळीबारात हुतात्मा झालेला सीमा सुरक्षा दलाचा जवान नितीन सुभाष कोळी यांच्या पार्थिव देहावर आज लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. सांगलीतल्या दुधगाव या त्यांच्या मूळ गावी अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, सहकार मंत्री सुभाष देशमुख, खासदार राजू शेट्टी, राज्यमंत्री सदाभाऊ खोत उपस्थित होते. एक नितीन आणि एक उल्हास. त्यापैकी नितीन गेला मिलिटरीमध्ये. गेला म्हणजे मी त्या देशासाठी तो अर्पणच केला. मी दुसरा मुलगा जावावा असं माझी खूप इच्छा आहे, पण ते काय घडलं नाही. त्याच्या नशिबाने त्याला काय सक्सेस झालं. अगोदर काही शेत नाही आमचं, मुळात शेत नाही. आम्ही ते कष्टाच्या जोरावर आम्ही त्याला म्हणजे भरतीला घालवला, तयार केला आणि त्यानं पण म्हणजे पडल ते काम केलं माझ्या संकट. लोकांचे हमाली देखील करून शनी ते स्वतः म्हणजे सक्सेस केला त्यानं. आज सकाळी त्यांचं पार्थिव शरीर दुधगाव इथं आणण्यात आलं. जवान नितीन कोळी हुतात्मा झाल्याचं वृत्त आल्यापासून संपूर्ण गावावर शोककळा पसरली. यंदा दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला आहे. एका बाजूनं मन अभिमानानं भरून येतं आणि दुसऱ्या बाजूनं एक 28 वर्षाचा तरुण माणूस आपले प्राण देतो आपल्या देशासाठी. पाठीमागं आपलं कुटुंब, आपले म्हातारी आई वडील, आपली पत्नी, आपली 2 मुलं आणि आपला भाऊ यांना सोडून निघून जातो याचं दुःख. या दोन्हीने माझं मन भरून आलेलं आहे. एका बाजूला अभिमान आणि दुसऱ्या बाजूला मनात होणारं दुःख. देशाला बलशाली राष्ट्र करण्यासाठी आपण एकता राखली पाहिजे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त नवी दिल्ली इथं आयोजित करण्यात आलेल्या एकता दौडला हिरवा झेंडा पंतप्रधानांनी दाखवला. त्यावेळी ते बोलत होते. सरदार वल्लभभाई पटेल यांची आज 141वी जयंती.
भारताचं एकीकरण या संकल्पनेतून सरदार पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरी करण्यात आली। इंडिया गेटवर झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधानांनी एकतेची शपथ दिली, तसंच रन फॉर युनिटीला हिरवा झेंडाही दाखवला, तसंच एका टपाल तिकिटाचं अनावरणही त्यांनी केलं। नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय विज्ञान केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमालाही पंतप्रधान उपस्थित होते। महिलांसाठी राखीव जागांचा विचार सर्वप्रथम सरदार पटेल यांनी मांडला होता, असं पंतप्रधानांनी सांगितलं। आपण सरदार पटेल यांच्या विचारसरणीचं अनुसरण करत असल्याचं ते म्हणाले। पंतप्रधानांनी नवी दिल्लीतल्या पटेल चौकात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पटेल यांना आदरांजली वाहिली। मुंबईतल्या मरीन ड्राईव्ह इथं राज्यपाल चे विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकता दौडला हिरवा झेंडा दाखवला। एकता, अखंडता आणि सुरक्षा अबाधित राखण्यासाठी स्वतःला समर्पित करण्याची यावेळी उपस्थितांना शपथ देण्यात आली। यावेळी केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि महापौर स्नेहल आंबेकर उपस्थित होते। एकतेत फार मोठी ताकद असते आणि देशाला एकत्र आणायचं महत्त्वपूर्ण कार्य सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलं, असं प्रतिपादन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी केलं। सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त मुंबईत दादर इथल्या रेल्वेच्या कॅम्प कार्यालयात आज राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त प्रभू यांनी उपस्थित रेल्वे कर्मचाऱ्यांना एकतेची शपथ दिली, त्यावेळी ते बोलत होते। छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि चर्चगेट इथल्या रेल्वे कर्मचाऱ्यांनाही त्यांनी त्याचवेळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शपथ दिली। सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त नागपुरात सरदार पटेल यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला विविध सामाजिक संस्थांच्या वतीनं आदरांजली वाहण्यात आली। धुळ्यातही सरदार पटेल यांच्या पुतळ्याला केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। नागपुरात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आज पुण्यतिथी दिनी माजी खासदार विलास मुत्तेमवार तसंच काँग्रेस कार्यकर्त्यांनी इंदिराजींच्या स्मृतीला अभिवादन केलं। देशाच्या प्रथम महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची आज 32वी पुण्यतिथी। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना ट्विटरवरून आदरांजली वाहिली आहे। राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी इंदिराजींच्या स्मृतीस्थळावर त्यांना आदरांजली अर्पण केली। पंतप्रधान म्हणून इंदिरा गांधी यांनी घेतलेले अनेक निर्णय हे देशाला प्रगतीपथावर नेणारे ठरले। बांगलादेश निर्मितीच्या वेळची त्यांची भूमिका आणि देशाला अणुशक्ती संपन्न बनवण्याचा त्यांचा निर्णय लक्षवेधी ठरला। 14 प्रमुख व्यापारी बँकांचं राष्ट्रीयीकरण, पहिली अणुचाचणी आणि ऑपरेशन ब्ल्यू स्टार या इंदिरा गांधींच्या कारकिर्दीतल्या महत्त्वाच्या घटना। 1977 साली देशात आणीबाणी लागू करण्याचा त्यांचा निर्णय वादग्रस्त ठरला। 31 ऑक्टोबर 1984 साली त्यांची हत्या करण्यात आली। सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। तसंच राष्ट्रीय एकता दिनानिमित्त मंत्रालयातल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रीय एकता, अखंडता आणि सुरक्षा अबाधित राखण्यासाठी शपथ दिली। देशाच्या विकासासाठी सरदार वल्लभभाई पटेल यांचं मोलाचं योगदान असून अनेक संस्थांना देशात विलीन करण्याचं काम सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलं, अशा शब्दात केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सरदार पटेल यांच्या आठवणींना उजाळा दिला। पुण्यातल्या भारतीय जनता पार्टीच्या मध्यवर्ती कार्यालयात जावडेकर यांच्या हस्ते पटेल यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते। देशासाठी अनेकांनी बलिदान दिलं आहे, त्यांचा देखील सन्मान व्हायला पाहिजे, असंही जावडेकर म्हणाले। दरम्यान या 2 वर्षात राज्य सरकारनं निवडणुकीत दिलेली वचनं पाळली आहेत, असं पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी राज्य सरकारला द्विवर्षपूर्तीनिमित्त सांगितलं। खासदार अनिल शिरोळे यावेळी उपस्थित होते।
भेदभावाला किंवा पळवाटांना कमीत कमी वाव असेल अशा प्रकारचे कायदे विधी निर्मात्यांनी करावेत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं। दिल्ली उच्च न्यायालयाला 50 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। कायद्याची निर्मिती करणाऱ्यांना कायद्यातल्या बारकाव्यांची जाण असणं ही काळाची गरज आहे। कायद्याची निर्मिती करणारे जितक्या चांगल्या पद्धतीनं कायदे करतील तितकी न्याय व्यवस्था अधिक सक्षम होईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। गरीब, दुर्लक्षित आणि वंचित घटकांना न्याय व्यवस्थेत आणण्याची गरज असून ते मोठं आव्हान आहे। या घटकांना न्याय व्यवस्थेच्या कक्षेत आणण्यासाठी मार्ग शोधले पाहिजेत असं पंतप्रधान म्हणाले। देशाची न्याय व्यवस्था श्रद्धास्थान असून तिचं सामर्थ्य वृद्धिंगत करण्यासाठी प्रत्येकानं आपापल्या जबाबदारीचं पालन करावं असंही पंतप्रधानांनी सांगितलं। इस व्यवस्थाओं में कुछ न कुछ वैल्यू व्यवसाय करण्यासाठी अनुकूल वातावरण असणाऱ्या राज्यांच्या यादीत गुजरातला मागे टाकून आंध्र प्रदेश आणि तेलंगण या राज्यांनी संयुक्तरित्या पहिलं स्थान पटकावलं असल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं। जागतिक बँक आणि उद्योग धोरण आणि प्रोत्साहन मंत्रालयाचा अहवाल प्रसिद्ध करताना त्या आज नवी दिल्लीत बोलत होत्या। या यादीत महाराष्ट्र 10व्या क्रमांकावर आहे। या यादीतल्या सर्वोत्तम 10 राज्यांपैकी 8 राज्यात भाजपा तसंच राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटक पक्षांची सत्ता आहे। महाराष्ट्राला देशातलं पहिलं दुष्काळमुक्त राज्य करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्य सरकारच्या द्विवर्षपूर्तीनिमित्त दिली। ते आज नागपूरमध्ये बोलत होते। 2 वर्षात 4600 गावं सरकारनं दुष्काळमुक्त केली असून पुढल्या 3 वर्षात 20,000 गावं दुष्काळमुक्त करू असं मुख्यमंत्री म्हणाले। गेल्या 2 वर्षात राज्य सरकारची कामगिरी विकासाला गती देणारी असून सर्वच क्षेत्रात विकास कामं वेगानं सुरू आहेत असं प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी केलं। राज्यात गुंतवणुकीला चालना मिळत आहे। 2 वर्षांच्या काळात युती सरकारनं लोकाभिमुख निर्णय घेऊन नागरिकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला असं ते म्हणाले। शिक्षण क्षेत्रात राज्यानं बराच पल्ला गाठला असून 25,000 शाळा डिजिटल केल्या आहेत असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। करत असताना सामाजिक न्यायाच्या दृष्टीनं या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हिंदू मिलवर स्मारक असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक असेल, या प्रत्येक गोष्टीमध्ये उत्तम काम करायचा आम्ही प्रयत्न केला। आणि इन्फ्रास्ट्रक्चरच्या क्षेत्रामध्ये नागपूरची मेट्रो असो, पुण्याची मेट्रो असो की मुंबईची मेट्रो असो, मुंबईमध्ये तर गेल्या 50 वर्षामध्ये 70 लाख कॅरिंग कॅपॅसिटी ही सबअर्बन रेल्वेची तयार झाली। आणि आम्ही गेल्या 2 वर्षामध्ये मेट्रोच्या ज्या प्रकल्पांना मान्यता दिली आणि ज्याचं काम सुरू केलं आहे आणि जे काम सुरू होत आहे त्याची कॅरिंग कॅपॅसिटी 80 लाख पॅसेंजरची आहे। त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चरच्या क्षेत्रामध्ये देखील आम्ही काम केलं आहे। नागपूर ते मुंबई हा कम्युनिकेशन एक्सप्रेसवे ज्याच्या माध्यमातून 24 जिल्हे आम्ही इंटिग्रेट करण्याचं काम करतोय। नागपूर, नाशिकसह वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या पोलिसांसाठी निवासस्थानं बांधण्याकरता 2000 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। नागपूरमधल्या बजाज नगर नवीन पोलीस ठाण्याचं उद्घाटन तसंच पोलीस कर्मचाऱ्यांसाठी 280 घरकुलं बांधण्याचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज झाला, त्यावेळी ते बोलत होते। पोलिसांना निवृत्तीनंतर अल्प किमतीत मालकी हक्काचं घर देण्याची योजना राज्यात सुरू करण्यात येत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले। नागपूर शहरात येत्या 3 महिन्यात सीसीटीव्ही पाहणी योजना सुरू करण्यात येणार आहे। ऑपरेशन मुस्कान अंतर्गत हरवलेल्या 10,000 मुलांचा शोध घेऊन त्यांना पालकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य पोलीस विभागानं केलं असं मुख्यमंत्री म्हणाले। पोलिसांनी गुन्हेगारीवर वचक बसवताना कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कठोर कारवाई करावी, मात्र निरपराध्याला त्रास होणार नाही याची खबरदारी घ्यावी अशी सूचना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली। यंदाच्या ऊस हंगामाच्या दरासंदर्भात उद्या सर्व शेतकरी संघटनांची बैठक बोलावून अंतिम निर्णय घेण्यात येईल आणि 5 नोव्हेंबरपासून सर्व साखर कारखाने सुरू होतील अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे। राज्य सरकारला आज 2 वर्ष पूर्ण झाली, त्यानिमित्त कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। गेल्या 2 वर्षात सरकारसमोर दुष्काळ आणि नैसर्गिक आपत्तीचा सामना करणं हे मोठं आव्हान होतं। या समस्यांवर मात करण्यासाठी राज्य सरकारनं अनेक उपाययोजना केल्या आणि विहिरी, शेततळी, जलसंधारणाची कामं हाती घेतली असंही त्यांनी सांगितलं। मराठा समाजाचं आरक्षण तसंच इतरही मागण्यासंदर्भात राज्य सरकार योग्य तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील आहे असंही चंद्रकांत पाटील म्हणाले। राज्य सरकारनं दुष्काळमुक्तीसाठी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत। जलयुक्त शिवार योजनेत 500 कोटी रुपयांचा असलेला लोकसहभाग हा विशेष आहे असं कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी सांगितलं। राज्य सरकारच्या द्विवर्षपूर्तीनिमित्त ते आज लातूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते।
राज्य सरकारनं मराठवाड्याच्या विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले असून रेशीम कोषांची खुली बाजारपेठ जालन्यात उभारली जाणार आहे असं ते म्हणाले. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हमी भावानं सोयाबीन खरेदी करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे असंही त्यांनी सांगितलं. यावेळी संभाजी पाटील निलंगेकर यांनी राज्य सरकारच्या विविध विकास योजनांचा आढावाही घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं मुंबईकरांचं जीवन सुखमय केलं आहे असं मुंबई भाजपाचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. राज्य सरकारच्या द्विवर्षपूर्तीनिमित्त शेलार यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. मुंबई आणि परिसरात सरकार राबवत असलेल्या विविध विकास उपक्रमांचा आढावा त्यांनी यावेळी सादर केला. गेल्या 60 वर्षात जे काम झालं नाही ते गेल्या 2 वर्षात झालं आहे असं ते म्हणाले. नगरविकास विभागानं गेल्या 2 वर्षात 70 विकास आराखडे मंजूर केले. यातला कोणताही आराखडा बिल्डर धार्जिणा नाही असं त्यांनी सांगितलं. आता सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागासाठी स्ट्रिंगर्सची नियुक्ती करण्याबाबत माहिती जाणून घेऊया. प्रसार भारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईकडून 36 जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर्सचं पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज 16 डिसेंबर 2016 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र पीबी मार्ग वरळी मुंबई 30 या पत्त्यावर पोहोचतील अशा पद्धतीनं पाठवणं आवश्यक आहे. अर्ज आणि अधिक माहिती संकेतस्थळ www.ddkmumbai.org वर उपलब्ध. आज बलिप्रतिपदा म्हणजेच दिवाळी पाडवा. 3:30 मुहूर्तातला मुहूर्त. या दिवशी अनेक नवे उपक्रम सुरू केले जातात. ज्ञानी आणि दानशूर राजा अशी ओळख असलेल्या बळीच्या चित्राची काही ठिकाणी आजच्या दिवशी पूजा केली जाते. काही ठिकाणी बळीची अश्वारूढ प्रतिमा करून तिची पूजा केली जाते. उत्तर भारतात आज गोवर्धन पूजाही केली जाते. आर्थिक हिशोबाच्या दृष्टीनं व्यापारी वर्ग दिवाळीतला पाडवा ही नववर्षाची सुरुवात मानतात. घरोघरी सायंकाळी पाटाभोवती रांगोळी काढून पत्नी पतीला औक्षण करून त्याच्याकडून आजच्या दिवशी खास पाडवा भेट मिळवते. एका चांगल्या सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे नवीन वर्षाची सुरुवात करावी या उद्देशानं नाशिकच्या तरुणांनी पहाट पाडवा सांज पाडवा कार्यक्रम 17 वर्षापूर्वी सुरू केले होते. सांस्कृतिक आनंद लोकांना घेता यावा या उद्देशानं सुरू केलेल्या या कार्यक्रमांतून देशातल्या अनेक जुन्या नव्या कलावंतांना व्यासपीठ मिळत आहे. नाशिकमधल्या पिंपळपाट इथं संस्कृती मंडळानं आज पहाटे आयोजित केलेल्या कार्यक्रमात कोलकात्याच्या अरशद अली खान यांनी आपली कला सादर केली आणि रसिकांना आपल्या गायनातून मंत्रमुग्ध केलं. हवामान. येत्या 24 तासात कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. राज्यात इतर ठिकाणी हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 36, किमान 20. नागपूर 32, 14. पुणे 32, 17. औरंगाबाद 32, 18. नाशिक 31, 15. कोल्हापूर 32, 22. रत्नागिरी 36, 21. सोलापूर 34, 22. आणि अमरावती कमाल 30 आणि किमान 17 अंश सेल्सिअस. आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. भोपाळ तुरुंगातून पळालेल्या सिमीच्या 8 दहशतवाद्यांना पोलिसांकडून कंठस्नान. जम्मू काश्मीरमधल्या राजौरी जिल्ह्यात पाकिस्तानच्या गोळीबारात एका जवानाला वीरगती. जम्मू काश्मीरच्या माछिल क्षेत्रात वीरमरण प्राप्त झालेले जवान नितीन कोळी यांना लष्करी इतमामात अखेरचा निरोप. देश बलशाली करण्यासाठी एकता राखण्याची नितांत गरज पंतप्रधानांकडून व्यक्त. महिलांना राखीव जागा देण्याबाबतचा विचार सर्वप्रथम सरदार पटेल यांनी मांडला. पंतप्रधान.
देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन. कायदे जितके चांगल्या पद्धतीनं तयार केले जातील तितकी न्याय व्यवस्थाही सक्षम होईल, पंतप्रधान. आणि महाराष्ट्राला देशातलं पहिलं दुष्काळमुक्त राज्य करणार, मुख्यमंत्र्यांची द्विवर्षपूर्ती दिनी ग्वाही. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. दिवाळीचा सण म्हणजे विविध वस्तूंची खरेदी. यातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढालीला चालना मिळते. सर्वच स्तरातील उद्योग व्यवसायांना जणू नवसंजीवनीच मिळते. या आर्थिक उलाढालीचे बारकावे उलगडून सांगण्यासाठी अर्थतज्ञ अभिजित फडणीस यांना आज रात्री 9:30च्या बातम्यांमध्ये निमंत्रित केलं आहे. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.